पहला दिन इस टूर्नामेंट का BC4 फॉर्मेट का। इससे पहले 2 दिन जो रहे थे वो सिटी इमर्जिंग के रहे थे, 2 दिन सिटी इमर्जिंग के मैचेस खिलाए गए और आज हम देख रहे हैं कि जब बजरंग चषक में BC4 फॉर्मेट के मुकाबले खिलाए जा रहे हैं और ये तीसरा मुकाबला शुरू होने जा रहा है। पहले ओवर में गेंदबाजी के लिए आते हुए मयूर केने। इसके बाद जो चौथा मुकाबला रहेगा वो SK इंटरप्राइजेस और मायरा स्पोर्ट्स के बीच में मुकाबला रहेगा। उसके बाद शिवास स्पोर्ट्स और चैलेंज स्पोर्ट्स के बीच में 5वां मुकाबला और लास्ट मुकाबला रहेगा SK मायरा की विजेता टीम लास्ट मुकाबले में नवाब स्पोर्ट्स से 2-2 हाथ लेने जा रही है। तो मैच नंबर 3 की शुरुआत होती हुई पहली गेंद के साथ वहां पर मयूर के ने सामना करते हुए आतिश पाटिल। पहली गेंद वहां पर देखना है, बहुत ज्यादा ऊपर खेल बैठे है, गेंद के नीचे वहां पर मयूर आते हुए और पहली गेंद के ऊपर विकेट। आतिश पाटिल इस वक्त आउट होकर वापस जाते हुए पहली गेंद के ऊपर बड़ा हिट लगाने की कोशिश की और टॉपेज लगा वहां पर, बहुत पहले ही अपने बल्ले का मुंह बंद कर बैठे थे, वही कारण था कि बहुत ज्यादा गेंद ऊपर की तरफ चले गई और कॉटन बोल्ट अपने फॉलो थ्रू में वहां कैच को समाप्त करते हुए मयूर के ने पहली गेंद के ऊपर अपनी टीम को सफलता दिलाते हुए। तो अच्छी शुरुआत यहां मिलती हुई बंटी स्पोर्ट्स को, क्योंकि बड़े बल्लेबाज, खतरनाक बल्लेबाज इस वक्त आतिश पाटिल आउट होकर वापस जाते हुए पहली गेंद के ऊपर शून्य का चश्मा पहनकर। नए बल्लेबाज अब आते हुए दर्शन पाटिल। बहुत ही बेहतरीन गेंद के ऊपर आउट किया वहां पर बल्लेबाज आतिश पाटिल को और अच्छी शुरुआत दिलाई है अपनी टीम को। दोनों टीमों का जो परफॉर्मेंस अगर हम देखें इस सीजन तो बहुत ही बेहतरीन रहा है। जहां RD स्पोर्ट्स ने 2 कप अपने नाम किए तो बंटी स्पोर्ट्स ने 1 कप अपने नाम किया है। गांव देवी चषक बाबगाव का अपने नाम किया और भिवंडी एकता ट्रॉफी की रनरअप रही थी बंटी स्पोर्ट्स। RD 440 बारसी चषक और धर्म राजा चषक को अपने नाम किया है। नए बल्लेबाज आए हैं दर्शन पाटिल। पहली गेंद के ऊपर विकेट लेने के बाद मयूर के ने पहली गेंद वहां पर देखना है, स्विप करने की कोशिश की इस गेंद के ऊपर। तो पहले ओवर में अच्छी गेंदबाजी यहां देखने को मिलती हुई मयूर केने द्वारा। पहली गेंद के ऊपर विकेट और दूसरी गेंद इस वक्त डॉट होती हुई। खाता अब तक नहीं खुला यहां पर RD 440 का, लेकिन विकेटों से जरूर खाता खुला है। एक और अच्छी गेंद वहां पर, इस बार विकेटों के बीच में गेंद को रखा था, अपने आप को बचाते हुए इस गेंद को खेला है वहां पर दर्शन पाटिल ने, लेकिन इस बार भी कोई रन नहीं। लगातार 3 गेंदें, शानदार गेंद। मिडल में गेंदबाजी इस वक्त देखने को मिल रही है। बल्लेबाज को मौका नहीं दे रहे बड़ा स्ट्रोक खेलने के लिए वहां पर मयूर के ने। इस बार फुल टॉस गेंद वहां पर ग्लांस करने की कोशिश की इस गेंद के ऊपर। तो अब जाकर बंटी स्पोर्ट्स का खाता खुलता हुआ 1 रन इस गेंद के ऊपर। हालांकि फुल टॉस गेंद थी और ग्लांस करने की कोशिश की थी इस गेंद के ऊपर, वहां बल्लेबाज ने सही तरीके से मिडल नहीं कर पाए थे गेंद को। 1 रन की मदद से खाता खुलता हुआ लेग बाय के रूप में ये 1 रन आया है। अक्षय कासर वॉल ऑफ अनगांव सामना करते हुए इस वक्त मयूर का। ऑन दी अप इस गेंद को खेल दिया वहां पर कवर की दिशा में। देखना है ऋतिक घड़क वहां पर मौजूद है। सिंगल रन इस गेंद के ऊपर, सिंगल रन से अपना खाता खोलते हुए अक्षय और टीम का स्कोर जा पहुंचा है 2 पर। पहले ओवर का खेल चलता हुआ थोड़ी सी धीमी शुरुआत यहां पर रही है बंटी स्पोर्ट्स RD स्पोर्ट्स की, क्योंकि पहली गेंद के ऊपर आतिश का विकेट गिरा।
अब दोनों ही बल्लेबाज थोड़ा सा संभल कर खेलते हुए, दर्शन पाटिल और अक्षय। इस बार अपने आप को रूम देकर इस गेंद को खेल दिया, वहां पर कवर के दिशा में देखना है, राहुल वहां पर मौजूद है, थोड़ा सा मिसफील्ड हुआ और उसका फायदा उठाया है बल्लेबाजों ने, सिंगल को डबल में कन्वर्ट किया गया है। तो पहले ओवर की समाप्ति और स्कोर हम देखें तो एक विकेट गंवाने के बाद RD 440 ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी की अब तक और रन बने हैं 4। 2 रनों का पेनल्टी दिया गया है बंटी स्पोर्ट्स बोरीवली कुक्से को, क्योंकि उनका 12th मैन इस वक्त हमारे कमेंट्री बॉक्स में नहीं है। 2 रनों का पेनल्टी दिया गया है। ड्रेसिंग नहीं है, तो 2 रन अब ऐड किए जा रहे और स्कोर अब 6 पर। महेंद्र मागे जो हर चीज में रहते हैं आगे। मयूर पाटिल, मयूर कहने के बाद अब मयूर पाटिल गेंदबाजी के लिए आते हुए। मयूर पाटिल की पहली गेंद, वहां पर सीधे बल्ले से इस गेंद को खेल दिया, देखना दूर से खिलाड़ी आते हुए, लेकिन गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। बहुत बढ़िया स्ट्रोक वहां पर अक्षय कासार के बल्ले से आता हुआ, हाफ वाली पर इस गेंद को लेकर खेला और सीधे बल्ले से बिल्कुल 4 रन इस गेंद के ऊपर। इस चौके की मदद से स्कोर अब जा पहुंचा है 10 पर। बहुत बढ़िया तरीके से मिडल किया था वहां पर इस गेंद को कासार ने। इस बार देखना है बहुत ही बढ़िया तरीके से एक बार फिर से इस गेंद को खेल दिया, दूर से वहां पर खिलाड़ी आते हुए और ये गेंद भी बाउंड्री के बाहर। लगातार 2 गेंदों पर 2 बाउंड्री आती हुई इस वक्त RD स्पोर्ट्स के लिए और अक्षय कासार के बल्ले से अच्छी बल्लेबाजी देखने को मिल रही है। पहले ओवर में तो उतने रन नहीं जोड़ पाए थे RD स्पोर्ट्स के बल्लेबाज, लेकिन यहां पर हम देख रहे कि दूसरे ओवर की लगातार 2 गेंदों पर 2 बाउंड्री लगाई वहां पर अक्षय ने। स्कोर अब जा पहुंचा है 14 पर। इस बार नीचे बैकलिप से इस गेंद को कवर की दिशा में ढकेल दिया वहां पर हल्के हाथों से बल्लेबाज ने। सिंगल रन इस गेंद के ऊपर आता हुआ। आज के दिन का ये तीसरा मुकाबला हम देखते हुए जय बजरंग चषक 2023 बंटी स्पोर्ट्स बोरीवली कुक्से और RD 440 के बीच में ये मुकाबला चलता हुआ। एक और अच्छी गेंद और इस बार आउट हो गए वहां बल्लेबाज दर्शन पाटिल। दूसरा विकेट गिरता हुआ इस वक्त RD 440 का। बहुत ही बेहतरीन ये गेंद रही थी, ऑन साइड में इस गेंद को खेलने की कोशिश की थी वहां पर बल्लेबाज दर्शन पाटिल ने, लेकिन बिल्कुल विकेटों के सामने पाए गए और अपना विकेट गंवाया। बहुत बढ़िया गेंद यहां पर रही है इस बार मयूर पाटिल की। पहली 2 गेंदों के ऊपर 2 बाउंड्री लगाई थी हालांकि बल्लेबाज अक्षय कासार ने, लेकिन उसके बाद अच्छा कमबैक किया और विकेट भी अब हासिल किया उन्होंने। 15 रन 2 विकेट गंवाने के बाद इस मैच में पहले बल्लेबाजी करती हुई RD 440 टॉस जीतकर आतिश पाटिल और दर्शन पाटिल ये 2 बल्लेबाज आउट होकर वापस गए। नए बल्लेबाज विजेंद्र।
इस बार मयूर पाटिल की ये गेंद वहां पर लेग स्टंप से काफी बाहर की तरफ ये गेंद रही थी, वाइट। एक रन और अब स्कोर में जुड़ता हुआ, 2 विकेट गंवाने के बाद 16 रन। पिछली गेंद के ऊपर विकेट हासिल किया, लेकिन इस बार लेग स्टंप से काफी बाहर की तरफ गेंद को रखा था वहां मयूर पाटिल ने। एक और अच्छी गेंद वहां पर बल्लेबाज से दूर इस बार रखा था वहां पर इस गेंद को, और काफी दूर से खेलने की कोशिश की थी वहां पर विजेंद्र ने। वही कारण था कि सही तरीके से गेंद को मिडल नहीं कर पाए थे बल्लेबाज। तो मिला जुला खेल अब तक देखने को मिला, जहां अक्षय कासर ने 2 बाउंड्री भी लगाई तो 2 विकेटें भी गिरी यहां पर अब तक आरडी स्पोर्ट्स की। एक बार फिर से अच्छी गेंद वहां पर हल्के हाथों से चॉप कर दिया इस गेंद को, लेकिन इस बार मिसफील्ड होती हुई और दूसरे रन के लिए पलटे वहां पर बल्लेबाज। मयूर के ने वहां पर मौजूद थे, लेकिन थोड़ी सी जल्दबाजी उन्होंने दिखाई है गेंद को फील्ड करने में, और फायदा मिलता हुआ यहां पर आरडी स्पोर्ट्स को 2 रन इस गेंद के ऊपर। स्कोर आगे खिसकता हुआ 18 रन। 2 ओवर की समाप्ति, 2 विकेट गंवाने के बाद 18 रन। भले 2 विकेटें गिर चुकी है यहाँ पर आरडी स्पोर्ट्स की, लेकिन जो आरडी स्पोर्ट्स के पास बैटिंग है वो काफ़ी डीप तक बैटिंग है। अभी भी अगर हम देखें तो क्रीज पर 2 बेहतरीन बल्लेबाज मौजूद है। अक्षय कासर जो अच्छी बल्लेबाजी करे, 2 बाउंड्री अब तक लगा चुके हैं, वो 10 पर इस वक्त बल्लेबाजी करे, जबकि विजेंद्र ने 2 रन बनाए। दीपेश माली का अभी आना बाकी है। अगर हम बंटी स्पोर्ट्स की बात करें तो उनके पास भी जो गेंदबाजी है वो भी काफ़ी मजबूत गेंदबाजी है। तो अच्छा मैच देखने को मिलेगा यहाँ पर दर्शकों को। जिस तरह से पहले 2 ओवर में 2 विकेटें भी गिरी और 18 रन भी बने हैं, 2 बाउंड्री भी लगी है, तो मिला जुला खेल देखने को मिला है। और इसी तरह से ऐसा लग रहा है कि मैच की लास्ट गेंद तक ये मुकाबला देखने को इसी तरह से मिलेगा, कट टू कट। कंटिन्यू रखा यहाँ पर मयूर केने को एक बार फिर से गेंदबाजी के लिए आते हुए। पहले ओवर में भी अच्छी गेंदबाजी रही थी, 4 रन देकर 1 विकेट हासिल की थी। पहली गेंद वहां पर बहुत बढ़िया गेंद रही है। तो ओवर नंबर 3 का अब यहां से खेल शुरू हो चुका है। कंटिन्यू रखा है मयूर केने को। एक बार फिर से वहां पर अच्छी गेंद रही, विकेटों के बीच में इस गेंद को रखा था। मिडल में गेंदबाजी देखने को मिल रही है बंटी स्पोर्ट्स के गेंदबाजों द्वारा। विजेंद्र सामना करेंगे इस बार। इसके बाद जो होने वाला मुकाबला है इसके इंटरप्राइजेस के कैप्टन और माहिरा स्पोर्ट्स के कैप्टन, टॉस के लिए आपको आना है। इस बार गेंद की लाइन में आकर इस गेंद को देखना है, खेल दिया, वहां पर ग्लांस किया है और ये गेंद जा रही है बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। बहुत ही बेहतरीन तरीके से गेंद की लाइन में आकर ग्लांस किया इस गेंद को। फाइन लेग की दिशा में गेंद जाती हुई 4 रनों के लिए। इस चौकी की मदद से स्कोर अब जा पहुंचा है 2 विकेट गंवाने के बाद आरडी 444 ने अब तक रन बनाए हैं 23। चौथा मुकाबला रहेगा इसके इंटरप्राइजेस और माहिरा स्पोर्ट्स के बीच में रहेगा। दोनों कैप्टन आपको टॉस बॉक्स में आना है। मैच नंबर 3 इस वक्त चलता हुआ। इस बार देखना इस गेंद को खेल दिया, लेकिन बहुत ज्यादा ऊपर की तरफ ये गेंद, मयूर पाटिल गेंद के नीचे और कोई गलती नहीं। एक और विकेट गिरता हुआ आरडी स्पोर्ट्स का। विजेंद्र भी इस वक्त आउट होकर वापस लौटते हुए। एक बार फिर से बड़ा हिट लगाने की कोशिश की, लेकिन बहुत ज्यादा ऊपर की तरफ खेल बैठे थे, लेकिन कमाल का कैच वहां पर मयूर पाटिल द्वारा रनिंग कैच समाप्त किया है। मयूर के ने लगातार हम देख रहे हैं कि अच्छी गेंदबाजी देखने को मिल रही है। पहले ओवर में भी जहां विकेट हासिल की, तो इस ओवर में भी 1 विकेट हासिल की है उन्होंने। 3 विकेटें अब तक गिर चुकी है आरडी 444 की, और रन हम देखें तो 23 रन। ओवर नंबर 3 का खेल चलता हुआ। नए बल्लेबाज अब संदीप मडवी।
शांत क्रिकेट देखने को मिलता हुआ बंटी स्पोर्ट्स बोरीवली कुक से और आरडी 4440 के बीच में ये मुकाबला इस वक्त चलता हुआ जय बजरंग चषक 2023। जय बजरंग मित्र मंडल की तरफ से ये टूर्नामेंट आयोजित किया गया है। अभिमन्यु तरे जो अध्यक्ष है जय बजरंग मित्र मंडल के और मंडप डेकोरेटर भी है। ये बिल्कुल जिस तरह से यहाँ पर ये ग्राउंड को सजाया गया है, ये अभिमन्यु तरे साहब जो भाविक मंडप डेकोरेटर से ऑनर है, जबकि डीजे दीपेश नाइक डीजे दीपेश पहली गेंद का सामना करा वहाँ पर बल्लेबाज संदीप मंडवी ने और बहुत बढ़िया तरीके से इस गेंद को कवर की दिशा में ढकेल दिया और तेज कदमों के साथ 2 रन पूरे किए इस गेंद के ऊपर। अब जाकर स्कोर आगे खिसकता हुआ, स्कोर अब 25 रन 3 विकेटें गंवाने के बाद ओवर नंबर 3 का ये खेल चलता हुआ। पहली गेंद बहुत बेहतरीन तरीके से इस गेंद को खेल दिया था वहां संदीप मंडवी ने। एक बार फिर से सामना करते हुए लोअर फुल टॉस गेंद फिर से उसी दिशा में इस गेंद को खेल दिया है। देखना है बहुत दूर से वहां पर राहुल केने आते हुए, लेकिन इस बार सिर्फ सिंगल रन, हालांकि थोड़ा सा फंबल जरूर हुआ लेकिन दूसरे रन के लिए बिल्कुल तैयार नहीं थे वहां पर बल्लेबाज अक्षय कासार। सिंगल रन इस गेंद के ऊपर और ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति और 26 रन 3 विकेटें गंवाने के बाद आरडी 4440 इस मैच में टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का फैसला रहा था। हालांकि पहली गेंद के ऊपर विकेट गिरा था, आतिश पाटिल आउट हो गए थे पहली गेंद के ऊपर, लेकिन अभी भी हम देख रहे हैं कि अक्षय कासार अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं और संदीप मंडवी जिस तरह से 2 गेंदें खेली और अच्छी तरीके से मिडल किया है, टच में नजर आ रहे हैं। लेकिन यहाँ पर गेंदबाजों की भी तारीफ करनी होगी, मयूर पाटिल और मयूर केने दोनों ने अच्छी गेंदबाजी की है और 3 ओवर की समाप्ति पर अब तक रोका है 26 पर। एक बार फिर से मयूर पाटिल गेंदबाजी के लिए आते हुए, मयूर पाटिल चौथा ओवर लेकर आते हुए और अपना दूसरा अच्छी गेंद वहां पर हाफ वाली पर लेकर इस गेंद को ऑन साइड की दिशा में खेल दिया है। राहुल केने ज्यादातर बिजी नजर आ रहे इस मैच में। 1 रन इस गेंद के ऊपर और चौथे ओवर की यहां से शुरुआत हुई है और 27 पर स्कोर। एक और अच्छा स्ट्रोक वहां पर अक्षय कासार के बल्ले से आता हुआ, अच्छी गेंद थी और बहुत बेहतरीन तरीके से मिडल किया था इस गेंद को वहां पर बल्लेबाज ने। तो अच्छा खेल देखने को मिलता हुआ इस वक्त गेंदबाज और बल्लेबाज द्वारा। इस बार सफल होकर खेलने की कोशिश की वहां पर, देखना है गेंद ऊपर और विकेट गिरता हुआ। संदीप मंडवी की पारी समाप्त होती हुई। बहुत ज़्यादा सफल होकर खेलने की कोशिश की थी वहां पर, ऑन साइड की दिशा में टारगेट करना चाहते थे वहां पर बल्लेबाज, लेकिन अपना विकेट गंवा दिया। चौथा विकेट यहां गिरा है आरडी 4440 का। नए बल्लेबाज अब इस वक्त आते हुए दीपेश माली। अब ये जो जोड़ी है अक्षय कासार और दीपेश माली की, बहुत ही अहम जोड़ी है इस मैच में, क्योंकि 4 विकेटें गिर चुकी है और स्कोर हम देखें तो 28 रन ओवर नंबर 4 का ये खेल चलता हुआ। मयूर केने और मयूर पाटिल दोनों ने अच्छी गेंदबाजी की है अब तक। माहिरा स्पोर्ट्स के कैप्टन और इसके इंटरप्राइजेस के कैप्टन टॉस के लिए आना है।
जुना दे जुना है। कपिल विश्वनाथ गुलवी। शुमैल सुसे फैम टीम एसके स्पोर्ट्स और मायरा स्पोर्ट्स अमीदुज्जमा अंसारी फैम टीम, टॉस के लिए आपको आना है। तो एक बार फिर से खेल की शुरुआत होती हुई, गेंद के आकार को लेकर खेल रुका हुआ था। इसके के कैप्टन आ चुके हैं वैभव पाटिल, कोहिनूरराव भेवंडी, वैभव पाटिल। अरे बॉलर वो टॉस के लिए आया है उधर, मयूर है ना, वही बॉलर है ना। इस बार देखना है, इस गेंद को कवर की दिशा में खेल दिया और गेंद बाउंड्री के बाहर मिसफील्ड होती हुई। ये देखिए किस तरह से इस गेंद को खेला था वहां पर दीपेश माली ने। हालांकि डीप में खिलाड़ी थे वहां पर, लेकिन मिसफील्ड और गेंद बाउंड्री के बाहर गई है 4 रनों के लिए। एक बार फिर से बड़े हिट की तरफ गए, लेकिन मिडल नहीं कर पाए सही तरीके से गेंद को। अच्छी वापसी वहां पर मयूर पाटिल द्वारा, जहां पिछली गेंद के ऊपर एक बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव लगाया था, वहां दीपेश मालिन ने कि इस बार अच्छा कमबैक देखने को मिला है गेंदबाज द्वारा। दीपेश माली पहली गेंद पर एक बाउंड्री लगाई थी उन्होंने। एक और अच्छी गेंद वहां पर अपने आप को बचाते हुए इस गेंद को टर्न कर दिया ऑन साइड की दिशा में, वहां पर सिंगल रन इस गेंद के ऊपर। तो ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति और 4 विकेटें गंवाने के बाद अब तक जो रन बने हैं 33, 4 विकेटें गंवाने के बाद RD 440। तो दोनों ही गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की और 4 ओवर में अभी तक 33 पर रोका है और दोनों गेंदबाजों ने 2-2 विकेटें भी हासिल की है। लेकिन ये जो जोड़ी है दीपेश माली और अक्षय कासार की, ये बहुत ही अहम जोड़ी है। अभी भी यहाँ से 12 गेंदों का खेल बचा हुआ है, 2 ओवर का खेल बाकी है। अब किस तरह से बल्लेबाजी रहेंगी ये देखना होगा, क्योंकि बंटी स्पोर्ट्स के दोनों ही अहम गेंदबाजों ने यहाँ पर अपना ओवर ख़त्म किया है। और अब गेंदबाजी में आते हुए राहुल केने, एक और शानदार गेंदबाज, मैन फ्रॉम गोरसाई। मायरा स्पोर्ट्स के कैप्टन, टॉस के लिए आपको भी आना है। इसके इंटरप्राइजेस के कैप्टन वैभव पाटिल इस वक्त हमारे टॉस बॉक्स से जुड़ चुके हैं। अमीदुज्जमा फैम टीम, मायरा स्पोर्ट्स के कैप्टन, टॉस बॉक्स में से जुड़ना है आपको। 5वें ओवर की शुरुआत होती हुई और गेंदबाजी में है राहुल। पहली गेंद वहां पर राहुल केने की, देखना फुल टॉस गेंद थी और उतनी बेहतर टाइमिंग नहीं देखने को मिली वहां पर बल्लेबाज दीपेश माली द्वारा। सिंगल रन इस गेंद के ऊपर। इस एक रन की मदद से स्कोर अब 34 पर जा पहुंचा है। पहली गेंद वहां पर राहुल केने की फुल टॉस गेंद थी, लेकिन उसके ऊपर बड़ा हिट नहीं लगा पाए बल्लेबाज दीपेश माली। अक्षय कासार अब तक अच्छी बल्लेबाजी की है उन्होंने। फिर से फुल टॉस गेंद, इस बार देखना लॉन्ग ऑन की दिशा में इस गेंद को खेल दिया है और ये गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। लगातार हम देख रहे हैं कि राहुल केने जो है कि फुल टॉस गेंदें की जा रही है। ये गेंद भी देखिए फुल टॉस गेंद, लोअर फुल टॉस गेंद रही थी और बहुत बेहतरीन तरीके से इस गेंद को लॉन्ग ऑन की दिशा में खेल दिया, जहां पर 4 रन आते हुए। अच्छी बल्लेबाजी यहां पर अक्षय कासार द्वारा। अब तक अपनी इनिंग में 3 बाउंड्री लगा चुके हैं। इस बार देखना है, वहां पर पीछा जरूर किया था गेंद का, लेकिन ऑफ स्टंप से बाहर की तरफ अच्छी लाइन के ऊपर ये गेंद रही वहां पर राहुल के। बहुत ज़्यादा दूर से खेलने की कोशिश की थी इस गेंद को वहां पर बल्लेबाज ने। तो अच्छी वापसी यहां पर देखने को मिली है इस वक्त राहुल केने द्वारा। इस बार देखना है
ऊंचाई ज्यादा है और लंबाई भी ज्यादा। 6 रन। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक वहां पर एक बार फिर से आता हुआ वॉल ऑफ अनगांव अक्षय कासार के बल्ले से 6 रन। कमाल का स्ट्रोक इस वक्त व्हाइटिश लॉन्ग ऑन के ऊपर से इस गेंद को फेंक दिया, कहीं दूर जाकर गिरती हुई गेंद। तो एक सिरा पूरी तरह से संभाले रखा हुआ है और अच्छी बल्लेबाजी भी देखने को मिल रही है। सिक्सर की मदद से स्कोर अब जा पहुंचा है 44। अब तक 4 गेंदों में 11 रन खर्च किए हैं राहुल केने ने। अक्षय कासार 22 पर इस वक्त बल्लेबाजी करते हुए 3 बाउंड्री और अभी अभी एक सिक्सर लगाया है। एक बार फिर से सामना करेंगे राहुल केने का। मयूर पाटिल और मयूर केने ने अच्छी गेंदबाजी की, लेकिन इस ओवर में थोड़े रन बटोरे हैं आरडी के बल्लेबाजों ने। इस बार बहुत ही खूबसूरत ड्राइव लगाया इस गेंद के ऊपर, देखना है दूर से खिलाड़ी आते हुए और बहुत बढ़िया फील्डिंग, बहुत ही बेहतरीन फील्डिंग वहां पर रही है। 2 रन इस गेंद के ऊपर। काफी तेज स्ट्रोक लगाया था वहां पर अक्षय कासार ने, लेकिन कमाल की फील्डिंग वहां देखने को मिली है एक्स्ट्रा कवर की दिशा में। 2 रन आते हुए इस गेंद के ऊपर। लगभग अपनी टीम के लिए 2 रन बचाए वहां पर लॉन्ग ऑफ पे खड़े हुए खिलाड़ी ने। इस बार फुल टॉस गेंद वहां पर, लेकिन ऊंचाई इस बार ज्यादा है, लंबाई उतनी नहीं दे पाए। गेंद के नीचे मयूर पाटिल और अक्षय कासार की पारी यहां समाप्त। बड़े हिट की तरफ गए थे वहां पर, ये देखिए किस तरह से फुल टॉस गेंद थी, लेकिन उसका फायदा नहीं उठा पाए। बहुत ज्यादा ऊपर की तरफ खेल बैठे थे अक्षय कासार और अपना विकेट गंवा दिया। हालांकि 5 गेंदों में थोड़े रन खर्च किए, लेकिन लास्ट गेंद के ऊपर विकेट हासिल किया है राहुल केने ने, और वो भी बिल्कुल सेट बल्लेबाज जो अच्छी बल्लेबाजी कर रहे थे अक्षय कासार, उनको इस वक्त डगआउट की तरफ वापस भेजा है। ओवर की समाप्ति हो चुकी है, 5 ओवर की समाप्ति, और अब तक स्कोर जो हुआ है 46। किरण पाटिल, कॉट्रेल ऑफ भिवंडी, दीपेश माली का साथ देने के लिए आते हुए। लास्ट ओवर में गेंदबाजी के लिए जय शेलार। 5 ओवर की समाप्ति हो चुकी है और 5 विकेटें भी अब तक गिरी है और स्कोर 46। लास्ट ओवर में गेंदबाजी के लिए जय शेलार। पहली गेंद वहां पर जयश की, देखना इस गेंद को कॉर्नर की दिशा में खेल दिया है, खिलाड़ी वहां पर मौजूद है और फिर से अच्छा कैच वहां पर मयूर पाटिल द्वारा। दीपेश माली का भी विकेट गिरता हुआ यहां पर। तो लास्ट ओवर की पहली गेंद वहां पर जय शेलार की, बड़े हिट की तरफ गए थे बल्लेबाज, लेकिन बहुत ज्यादा ऊपर की तरफ खेल बैठे थे कॉर्नर की दिशा में। वहां पर बहुत ही बेहतरीन कैच मयूर पाटिल द्वारा। 6ठा विकेट गिरता हुआ RD 440 का। दीपेश माली इस वक्त आउट होकर वापस लौटते हुए, आउट होने से पहले एक बाउंड्री लगाई और 6 रन बनाकर इस वक्त डगआउट की तरफ लौटते हुए। तो लास्ट ओवर का खेल यहां पर शुरू हो चुका है और स्कोर हम देखें तो अभी भी इनफ टोटल नहीं है। ये जिस तरह से हम बंटी स्पोर्ट्स के पास बल्लेबाजी देख रहे हैं तो काफ़ी मजबूत बल्लेबाजी है उनके पास। अब यहां से 5 गेंदों में बड़े हिट की तरफ जाना होगा वहां बल्लेबाजों को। नए बल्लेबाज आते हुए पंकज माली, दोनों ही अगर हम देखें तो अब फ्रेश बल्लेबाज है किरण
पाटिल जो कि नॉन स्ट्राइक पर है, और इस वक्त पंकज माली नए बल्लेबाज आते हुए पहली गेंद के ऊपर विकेट हासिल किया था जयेश शेलार ने। एक और अच्छी गेंद, एक और अच्छी गेंद वहां पर जयेश की। गेंद की लाइन में आए बिना वहां पर इस गेंद को ऑन साइड में खेलने की कोशिश की थी वहां बल्लेबाज ने। तो लास्ट ओवर की पहली 2 गेंदें जहां पर विकेट भी हासिल किया और इस बार डॉट गेंद। स्कोर अभी भी रुका हुआ है 46 पर, लेकिन इस बार देखना है वहां पर जयेश की ये गेंद बिल्कुल पिच के बाहर गेंद को पिचअप कराया, वही कारण था कि इस बार नो बॉल, अतिरिक्त रन आता हुआ इस गेंद के ऊपर। अब अच्छा मौका है यहाँ पर पंकज के पास बड़ा हिट लगाने का, क्योंकि फ्री हिट गेंद अगली गेंद। इस बार देखना है वहां पर इस गेंद को क्रॉस द लाइन खेल दिया है, विषय वहां पर मौजूद है, लेकिन रन इस बार सिर्फ सिंगल। हालांकि फ्री हिट गेंद थी और कोशिश जरूर की थी वहां पर बल्लेबाज ने बड़ा हिट लगाने की, लेकिन सही तरीके से मिडल नहीं कर पाए थे। 48 पर स्कोर। लास्ट ओवर का ये खेल चलता हुआ पहली इनिंग का। एक और अच्छी गेंद, एक और अच्छी गेंद वहां पर गुड लेंथ के ऊपर गेंद को पिचअप कराया और सीधा विकेट कीपर महेंद्र मांगे के हाथों में गेंद जाती हुई डॉट गेंद। तो लास्ट ओवर में भी हम देख रहे हैं कि उतनी खुलकर बल्लेबाजी देखने को नहीं मिल रही है आरडी के बल्लेबाजों द्वारा। गेंदबाजी आज बहुत ही बेहतरीन देखने को मिली है बंटी स्पोर्ट्स के गेंदबाजों द्वारा। इस बार देखना है वहां पर बहुत बेहतरीन तरीके से इस गेंद को कवर की दिशा में खेल दिया है वहां पर राहुल, इस बार वहां मौजूद है और सिंगल रन। अक्षय कासर ने अच्छी बल्लेबाजी की, 24 रन उन्होंने बनाए, बाकी कोई भी बल्लेबाज डबल फिगर में नहीं जा पाया है। इस बार देखना है घूमकर इस गेंद को खेल दिया वहां पर डीप में, वहां खिलाड़ी मौजूद है, 1 रन पूरा किया, दूसरे के लिए पलट चुके वहां पर बल्लेबाज और विकेट गिरता हुआ। तो पहली इनिंग का खेल यहां पर समाप्त हो चुका और पहले बल्लेबाजी करते हुए आरडी 440 ने रन बनाए हैं। 50 और 51 का टारगेट रहेगा बंटी स्पोर्ट्स बोरीवली कुकसे के सामने। गेंदबाजों ने तो यहां पर अपना काम किया है, अच्छी गेंदबाजी की है चारों ही गेंदबाजों ने। अब देखना है कि बल्लेबाज बंटी स्पोर्ट्स के क्या कर पाते हैं। लेकिन अगर हम दूसरी तरफ बात करें तो आरडी के बल्लेबाजों ने उतनी बेहतर बल्लेबाजी नहीं की, लेकिन अब गेंदबाजों का जो काम है वो थोड़ा बढ़ चुका है। अब गेंदबाजों को यहाँ पर अच्छी गेंदबाजी करनी होगी। और वैसे भी अगर हम आरडी की बात करें तो गेंदबाजी बहुत ही बेहतरीन है, खास करके किरण पाटिल कॉटरेल ऑफ भिवंडी। मायरा स्पोर्ट्स के कैप्टन टॉस के लिए आना है। अमिदुज्जमा अंसारी, आपको टॉस के लिए आना है, मायरा स्पोर्ट्स के कैप्टन। मायरा स्पोर्ट्स के कैप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल है, टॉस के लिए आपको आना है। मायरा स्पोर्ट्स के कैप्टन।
हॅलो. तर पुन्हा एकदा दुपारच्या सत्रात जय बजरंग मित्र मंडळ टेमघरपाडा भातवड आयोजित जय बजरंग चषक 2023मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर RD 444 संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 धावा बनवलेल्या आहेत आणि 51 धावांचं आव्हान आहे. बघूया कशा रीतीने फलंदाजी केली जाते, कशा रीतीने गोलंदाजी केली जाते आणि बंटी स्पोर्ट संघाला कशा रीतीने रोखलं जाते, कशा रीतीने लक्ष्यापर्यंत जाताना अडथळा आणला जातो. तर दोन्ही सलामीची जोडी सलामीवीर मैदानामध्ये दाखल होत आहेत. बघूया स्ट्राईक कोण घेते, नॉन स्ट्रायकरला कोण राहते. क्षेत्ररक्षणामध्ये इथे सजावट केली जाते. पुन्हा एकदा मयूर आमच्याशी जोडले गेलेले आहेत, एक्सपर्ट स्कोरर. मयूर यांच्या गैरहजेरीमध्ये स्कोररची भूमिका सांभाळत होते संदीप पाटील. चला, दोन्ही फलंदाज दाखल झालेले आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये लगेच सजावट करायची, आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. नव्याने दाखल झालेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिल्यांदा फलंदाजी करताना RD 444 संघाने एकंदरीत 50 धावा केलेल्या आहेत, 51 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. आणि बघूया कशा रीतीने त्यांना या धावा रोखता येतात, धावांचं संरक्षण करता येते. याआधी आपण बघितले होते की 46 धावा अगदी सहज पार केल्या होत्या चॅलेंज संघाने. क्षमासाई 55 धावा, त्यानंतर 86 धावांपर्यंत पोहोचता आलं नव्हतं. इथे 50 धावा झाल्या आहेत, 51 धावांचं आव्हान आहे. कदाचित हा सामना आपल्याला थोडासा चुरशीचा पाहायला मिळू शकते. दोन्ही सामने याआधीचे तसे एकतर्फी झाले होते. चॅलेंज स्पोर्ट्स संघाने अगदी सहज आव्हानाचा पाठलाग केला होता, त्यानंतर मात्र दमछाक झाली होती न्यू बी इंडियनच्या समोर. तर SK सापे आणि मायरा स्पोर्ट, SK सापे आणि मायरा स्पोर्ट या दोन संघामध्ये नाणेफेक होत आहे. सामना आपण चालू ठेवायचा आहे. पंच दोन्ही संघाचे. सापे संघ आपला कर्णधार अजून आलेला नाही. SK सापे संघ आपला तर मान्यवर श्रीनाथजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायची. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि पंच सांगतायत की हा षटकार. चला, या दोन्ही संघाचे कर्णधार मायरा स्पोर्ट्स आणि SK सापे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर, पुन्हा एकदा मोठा फटका, बैठा शॉट आणि हा चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज बाद. SK एंटरप्राइजेस संघाचे कर्णधार
सामना सुरू आहे, चला घाई करा नाणेफेकीसाठी. सामन्यावरून आमचं लक्ष विचलित होते, कृपया. SK इंटरप्राइजेस संघाचे कर्णधार आलेले आहेत. त्यानंतर माहिरा स्पोर्ट्स संघाचे कर्णधार सुद्धा आलेले आहेत. या श्रीनाथजी, मात्र आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपल्याला नाणेफेक करायचे आहे. आपण बघू शकतात स्वर्गीय बलिराम रामचंद्र गुडवी टॉस बॉक्स. तर आपण शिक्क्याची ओळख करूया. एका बाजूला भाविक मंडप डेकोरेटर, चैनल को सब्सक्राइब करो. दुसऱ्या बाजूला DJ दीपेश. श्रीनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. कोण कॉल करणार आहे? SK एंटरप्राइजेस. श्रीनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते इथे DJ दीपेश, मायरा स्पोर्ट आपण नाणेफेक जिंकलेले आहेत. तर पाहुण्यांना विनंती असेल की आपण असं नसतं व्हायचं आहे. आपण निर्णय सांगायचे, काय निर्णय असेल? बॅट फर्स्ट. तर नक्कीच सामना सुरू आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ घेत नाही. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. तर आपण आपले क्षेत्ररक्षक तयार ठेवायचे. नाणेफेक जिंकल्यानंतर और बेल आइकन को दबाना माहिरा स्पोर्ट्स संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. पहिल्या चेंडूवर षटकार पेश केल्यानंतर मात्र कमबॅक करते गोलंदाज. धावसंख्या आहे ती फक्त म्हणजे एक षटकार गेल्यानंतर 7. 51 धावांचं आव्हान आहे. एक फलंदाज माघारी परतलेला आहे. बबलू बाद झालेला एक षटकार पेश केल्यानंतर. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कॉर्नरमध्ये त्याचा झेल पकडला गेला होता. वेगवान चेंडू डाव्याशीच्या बाहेर. ही चेंडू पंच सांगतायत की वाईट. दिनेश आहेत पंच म्हणून. त्यानंतर निखिल बजागे, प्रल्हाद पाटील सध्या रेस्ट घेत आहेत. 3 पंचांची नेमणूक इथे केलेली आहे जय बजरंगी चषक 2023 साठी. कारण एक शुद्ध पंचगिरी व्हावी, स्पर्धेवर नियंत्रण राहो पंचांचं, नियमांचं, म्हणून हा निर्णय. पंकज तेचरा चेंडू आणि त्रिफलाची फर्निचर बिखेर दिया. काय चेंडू आहे! यॉर्कर पद्धतीचा चेंडू, ज्याचा बचाव करणं म्हणजे खरोखरच खूप जिकरीचं काम असते, मेहनतीचं काम असते, कष्टाचं काम असते. आणि तो बचाव मात्र करता आला नाही. बघू शकता तुम्ही, 2 त्यांच्या पायांच्या मधून चेंडू जातोय आणि एष्ट्यावर आदळतोय. जरी चेंडू पायांवर आदळला असता तरी पायचीच्या धोक्यापासून त्यांना कोणी वाचू शकलं नसतं. एष्टी उद्ध्वस्त केले मधली. अप्रतिम असा चेंडू. जबरदस्त चेंडू. हा चेंडू म्हणजे प्रत्येक गोलंदाजाचा एक अस्त्र असतो आणि 6 चेंडूंमध्ये या चेंडूचा वापर प्रत्येक गोलंदाज मोक्याच्या क्षणी करत असतो. आणि हा तो चेंडू ज्याच्यावर बचाव करणं फलंदाजाला जमलं नाही, ऋतिक याला जमलं नाही. आणि ऋतिक एकही धाव न करता तंबूच्या आश्रयाला. कदाचित 51 धाव करता करता या संघाची सुद्धा आता दमछाक होऊ शकते, कारण 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला पोचलेले आहेत. कधी कधी कमी स्कोअर, कमी धावसंख्येचे, लो स्कोअरचे सामने सुद्धा खूप इंटरेस्टेड होत असतात. मयूर पाटील येतोय फलंदाजीसाठी. ऋतिक आणि सलामीवीर बबलू माघारी परतलेले आहेत. षटकार पेश केल्यानंतर असं वाटलं होतं की अगदी सहज लक्ष्यापर्यंत जातील. सुरुवात तर दणक्यात झालेली आहे. त्यानंतर मात्र गोलंदाजाची तारीख करायला लागेल. पंकजाची कमबॅक केलेलं आहे, पूर्णपणे कमबॅक केलेलं आहे. पुन्हा एकदा राईट आर्मवर विकेटचा मारा. समालोचन कक्षाचे एंड करणं. वेगवान चेंडू उजव्या शेच्या बाहेर. चेंडू ड्राईव्ह केलेलं आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला ते क्षेत्ररक्षक आहे. षटक क्रमांक 1 संपलेला आहे. धावसंख्या 9.
जेमतेम 8.50ची सरासरी गाठायची आहे. तिथे 9 धावा धावपळकर आहेत, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. त्यानंतर मात्र सातत्य राखता आलं नाही. नियंत्रण ठेवायला होतं आपल्या फटकेबाजीवर, जेणेकरून अगदी सहज आपल्याला लक्ष्यापर्यंत पोहोचता येईल. मात्र स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही. लालचमध्ये पडला होता फलंदाज बबलू आणि षटकार एक आल्यानंतर दुसरा षटकार मारण्याचा सुद्धा त्यांच्याकडून आत्मघातकी प्रयत्न झाला आणि तिथे मात्र बाद, स्वस्तात बाद झालेला आहे. लांब लचक पावलांचा रनअप घेऊन येत आहे गोलंदाजी मार्गावर गोलंदाज किरण पाटील. तेजतर्रा चेंडू, अतिशय वेगवान चेंडू, फलंदाजाची परीक्षा घेणारा चेंडू. आता मात्र थोडासा कुठेतरी दबाव वाढताना दिसत आहे. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर थोडासा दबाव पाहायला मिळते फलंदाजांवर, कारण आपला विकेटसुद्धा शाबूत ठेवायचा आहे आणि धावसंख्येला आकारसुद्धा द्यायचा आहे. दोन्ही कामगिरी करायची आहे. मात्र किरणसारखे गोलंदाज बघा तुम्ही, त्यांचे रनअप बघितला तर तेज तर्रार, उमेश यादवची आठवण करून देणारा नाही, डावखुरा गोलंदाज आहे आणि अतिशय वेगवाने चेंडू जरी असला तरी मात्र दिशेवर त्यांचं नियंत्रण नव्हतं, टप्प्यावर नियंत्रण नव्हतं. डाव्या शीच्या बाहेर येईल चेंडू. हो, काय चेंडू आहे बघा, पुन्हा एकदा संपर्क नाही बॅटचा आणि बॉलचा. किरण ते बॅटची कडा घेऊन गेलेला आहे, वेगाने चेंडू जातोय लॉंग लेगला. एक धाव, एकच धाव. यष्टीरक्षक थोडेसे नाराज आहेत की क्षेत्ररक्षकांचा उत्साह वाढवत आहेत दीपेश माली. यष्टीरक्षण करताना यष्टीरक्षक आहे, बऱ्याच जबाबदाऱ्या असतात. गोलंदाजाचा उत्साह वाढवणे, क्षेत्ररक्षकामध्ये बदल करणं, क्षेत्ररक्षकांचा उत्साह वाढवणे, त्यानंतर कधी कधी संवाद साधला जातो आहे क्षेत्ररक्षकांशी. हलक्या त्याने चेंडूला खेळून काढलेल्या एकेरी धावेसाठी फक्त एकच धाव. धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते 12. 51 धावा करायच्या आहेत 6 षटकामध्ये, 36 चेंडूमध्ये. त्याच्यापैकी 12 धावा धावफलकावर सजलेल्या आहेत. अजूनही चुरस अजून सामन्यामध्ये आलेली नाही. जसे जसे षटक कमी होत जातील तशी तशी चुरस वाढत जाणार आहे. आता मात्र ड्राईव्ह केलेलं आहे, लॉंग ऑनला आहे क्षेत्ररक्षक, चांगले क्षेत्ररक्षण होणार झालेलं आहे. एकच धाव. सौम्य शांत क्रिकेट, कधीही टर्निंग घेऊ शकते सामना. एक चांगलं षटक फलंदाजाच्या दृष्टीने आणि एक चांगलं षटक गोलंदाजाच्या दृष्टीने. किरण पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, बॅटची कडा घेऊन गेला आहे चेंडू स्लिपच्या दिशेने. तिथे मात्र क्षेत्ररक्षक नव्हता कुठे स्लिपला. एकच धाव. अशा रीतीने स्ट्राईक रोटेट झाले, स्वतःकडे स्ट्राईकसुद्धा आलेले. 2 षटकांची समाप्ती झालेली. धावसंख्या 7च्या सरासरीने 14. आता मात्र 24 चेंडू शेष आहेत. धावा हव्या आहेत त्या 37. 37 नीड इंटू तो 24 डिलेवरी.
जय बजरंग मित्र मंडळ टेमघरपाडा भातवड आयोजित जय बजरंग चषक 2023 जबरदस्त भव्य दिव्य असं आयोजन नियोजन बघू शकता. आपण मान्यवरांचे कटआउट पसरलेले आहेत. त्यानंतर सुसज्ज अशी क्रीडानगरी, एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाप्रमाणे लुक आलेली ही क्रीडानगरी आणि साईड स्क्रीनसुद्धा आपण बघू शकताय. फलंदाजाला कुठल्या प्रकारे त्रास होऊ नये, गोलंदाजाला त्रास होऊ नये त्याच्यासाठी. त्यानंतर क्षेत्ररक्षकांसाठी सुद्धा सपाटीकरण आहे मैदानाचं. कुठल्याही दिशेला तुम्ही चेंडूला तटवलं तरी तुम्हाला 2-3 धावा मिळू शकतात अशी फलंदाजाच्या दृष्टीने ही खेळपट्टी, मैदानाचं सपाटीकरण आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा बसायला बघा व्यवस्था झालेली आहे. चांगले स्टँड आहेत, खेळाडू कक्ष आहेत आणि वेगवेगळ्या गॅलऱ्या आहेत. जेव्हा इथे मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात तेव्हा पूर्ण खचाखच हे स्टेडियम भरलं जाते. पुन्हा गोलंदाजी मार्गावर पंकज उजाच्या बाहेर गेले, चेंडू बॅटची कडा घेऊन गेलेला आहे गलीच्या दिशेने. 1च धाव. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्ची घातल्यानंतर वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे पंकज. जबाबदारी पंकज याकडे 2 षटकांची आहे आणि ती त्याने चोख बजावली आहे, अजून बजावायची आहे. आता मात्र अतिशय तेज तर्रार चेंडू, वेगवान चेंडू. आतापर्यंत निराश केलेल्या या फलंदाजाने मयूर पाटील याने 3 निर्धाव चेंडू खेळलेले आहेत. 6 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा फक्त त्यांनी आपल्या खात्यात जोडलेल्या आहेत. म्हणजे कदाचित थोडासा निराश केलेला आहे, परंतु असे जे फलंदाज असतात ना ते भरपाई करत असतात. ही बघा, ही आहे भरपाई आणि चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. षटकार. मी आधीच म्हटलं की असे जे फलंदाज असतात ते आधी सौम्य हाताने खेळत असतात, शांत चित्ताने खेळत असतात. त्यानंतर मात्र एखाद्या खराब चेंडूचा योग्य समाचार घेतात आणि आपल्या खेळलेल्या चेंडूंची भरपाई ते करत असतात. इथे मात्र भरपाई केलेली आहे षटकाराने. या षटकाराने मात्र धावसंख्या आता वेगाने पुढे सरकते. 21. 30 धावांची गरज आहे अजूनही. 30 धावा दूर आहे. या षटकाराने मात्र आता संजीवनी आणली फलंदाजी करणाऱ्या संघाच्या कक्षात. बंटी स्पॉट, कुकसे बोरोली आणि RD 444 या संघामध्ये चालू असलेला हा दुपारच्या सत्रातील सामना, रंगतदार सामना. फुलटा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र गेलेला आहे तिथे. वाईड लॉंगॉनला चांगले क्षेत्ररक्षण होते. जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील करतोय तोपर्यंत 2 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करतोय मयूर. आता मयूर यांनी आपली बॅट मात्र उचललेली आहे. आत्ता मात्र आक्रमणावर भर दिलेला आहे. कधीपासून त्यांच्याकडून निर्धाव चेंडू खेळले जात होते, 3 निर्धाव चेंडू खेळले गेले होते, त्याची मात्र भरपाई करायची त्यांनी ठरवलेलं दिसतंय. पंकज पुन्हा एकदा राटमावर विकेट. हो, उजव्या यशाच्या बाहेर चेंडू, उंची दिलेला चेंडू बघा चेंडूपर्यंत फलंदाजाला पोचता आला नाही. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू ऑफसाईडच्या बाहेर होता. मात्र बघा जशा चेंडू तशा रीतीने तुम्हाला फलंदाजी करणं गरजेचं असते. ज्या दिशेला चेंडू पडलेला आहे त्या दिशेला तुम्हाला फटक्याला वळवणं गरजेचं असते. पंकज पुन्हा एकदा. आता मात्र ड्राईव्ह केला, स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ आतिश जोपर्यंत येतोय तोपर्यंत 1च धाव. अशा रीतीने षटक क्रमांक 3 समाप्त होते. पहिल्या षटकात 9, दुसऱ्या षटकात 5 आणि या षटकात एकंदरीत 10 धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 24. 18 चेंडूचा खेळ झालेला आहे. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूंमध्ये आता मात्र 27 धावा करायच्या आहेत. 27 नीड इंटू 18 डिलिव्हरी. 18 चेंडू 27 धावांची गरज. थोडंसं आव्हान आता मात्र इथे समतोल झालेलं आहे.
18 चेंडू 27 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावर येतोय गोलंदाज. किरण, पुन्हा किरण वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. फुटा चेंडू भिडकावून दिले. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू जातोय. सीमारेषे लगत चांगले क्षेत्ररक्षण केले जाते. तत्पूर्वी मात्र 2 धावा अगदी सहज. प्रत्येक धावेला प्रत्येक चेंडूला अतिशय महत्त्व आता वाढलेलं आहे. आत्ता मात्र गरमागरमीचं वातावरण सुरू झालेलं आहे, कारण इथून दोन्ही संघांचं धडधड वाढणार आहे. जिंकण्याची उम्मीद वाढणार आहे, जिद्द वाढणार आहे. किरण पाटील मयूरसाठी आता मध्ये शॉट पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे, फसलेला आहे प्रयत्न आणि फलंदाज मात्र झेलचीच्या स्वरूपात बाद. बघू शकता तुम्ही, अचानक उचली घेतलेला हा चेंडू समजला नाही. पूल करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हवा तेवढा अंतर घेतला, उंची जास्त घेतली चेंडूने आणि क्षेत्ररक्षक तिथे वाट बघत होता झेलची. अगदी सहज झेल पकडलेला आहे. मयूर याची खेळी संपुष्टात. मयूर याने बाद होण्यापूर्वी धावांचं योगदान दिलेलं आहे 14. त्याच्यासाठी चेंडूसुद्धा तेवढेच खर्ची घातलेले आहेत. 11 चेंडू आणि 14 धावा. थोडीशी नाराज करण्यासारखी फलंदाजी त्यांनी केलेली आहे. जशी त्यांच्याकडून क्षमता होती, अपेक्षा होती, तशी फलंदाजी पाहायला मिळाली नाही. जरी आपल्या खेळीमध्ये एक षटकार असेल तरी मात्र त्यांनी 14 धावा करण्यासाठी 11 चेंडू खर्ची घातलेले आहेत. कुठेतरी हे संघाच्या दृष्टीने थोडंसं वाईट गोष्ट म्हणावी लागेल. मात्र त्यानंतर येणारा फलंदाज प्रतीक येतोय फलंदाजीसाठी. प्रतीक विषय उंच पुऱ्या शरीरयष्टीचे, चांगली फलंदाजी क्षमता आहे आणि इथे त्यांच्या फलंदाजीची गरज असताना त्यांना मात्र कर्णधाराने फलंदाजीसाठी पाठवलेलं आहे. बघूया इथून ते फिनिशरची भूमिका पार पाडतायत का. संकटमोचक तारणहार बनावा लागेल. किरण यांनी मात्र चांगली गोलंदाजी केलेली आहे या सामन्यात. पहिल्या षटकामध्ये जर आपण बघितला, विचार केला तर 5 धावा खर्ची घातल्या होत्या. इथे सुद्धा पहिल्या 2 चेंडूवर चांगली गोलंदाजी केलेली आहे. किरण प्रतीकसाठी लेफ्टम राऊंड द विकेट आणि इष्टिगुल फलंदाज त्रिफळाजीत बाद. बघू शकताय तुम्ही, अप्रतिम असा चेंडू खरोखरच पडल्यानंतर तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकता. बघा पडल्यानंतर किती आतमध्ये वळण घेतलं आहे चेंडू, इन स्विंग झालेला आहे आणि कुठल्याही प्रकारे तिथे प्रत्युत्तर नव्हतं प्रतीककडे. जसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाज बाद होता तशा प्रकारे बाद झालेला आहे. चला फलंदाज पटकन या, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. अप्रतिम असा चेंडू. जेवढ्या वेळेला हा तुम्ही छलचित्र बघाल ना, हा त्रिफळाचीत बघाल ना, तेवढ्या वेळेला तुम्हाला पाहावंसं वाटेल. बघू शकताय तुम्ही पुन्हा एकदा अप्रतिम असा चेंडू. वाटलं नव्हतं प्रतीक याला की चेंडू एवढा वळण गेले. बघा पडलेला आहे, आतमध्ये वळून घेतलं आणि एष्टी उद्ध्वस्त केले उजवी. नाशकर यांचा फलंदाज सुद्धा सूचना देतो की नाही, बचाव करायची गरज होती. चला घाई करा. असे चेंडू फक्त बचाव करायचा असतो. या चेंडूवर तुमच्याकडे प्रत्युत्तर म्हणजे काहीही नाही, मात्र बचाव सुद्धा करता आला नाही. बचावाच्या पवित्रामध्ये होता प्रतीक, मात्र चेंडू कुठल्या कोणाने इन स्विंग झालेला आहे, बॅट तिथपर्यंत पोचली नाही आहे आणि त्रिफळा उद्ध्वस्त झालेला आहे. किरण दर्जेदार हा चेंडू. किरण याच्या भात्यातून वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू हाताळत आहे. कधी यॉर्कर, कधी शॉर्ट पीच, फुल लेंथ. लगातार 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद आणि आता हॅट्रिकची संधी. बघूया असा हॅट्रिक साधतोय का किरण पाटील ऑन हॅट्रिक. स्ट्रेट ड्राईव्ह केलेला, बचाव केलेला आहे. बघा यष्ट्यांवर चेंडू येणार होता,
मात्र बचाव केला आहे स्वतःचा आणि एक धावसुद्धा वसूल केलेली आहे फलंदाज राहुल केनियाने. एका धावेने धावसंख्या होते 27. 24 धावा दूर आहे अजूनही संघ. प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदलत आहे, गणित बदलत आहे. एक एक चेंडू एक एक धाव अतिशय महत्त्वाची झालेली आहे दोन्ही संघातील खेळाडूंना. फलंदाजी असो की क्षेत्ररक्षक असो की गोलंदाज असो, क्षेत्ररक्षकांसाठी सुद्धा प्रत्येक चेंडू महत्त्वाचा आहे. आपल्याकडून कुठेही चूक होता कामा नये, झेल सुटता कामा नये, एक्स्ट्रा धावा जाता कामा नये. धडधड वाढत आहे प्रत्येकाची, क्षेत्ररक्षक असो, गोलंदाज असो, फलंदाज असो की यष्टीरक्षक असो. किरण पाटील पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अशा बाहेर चेंडू बॅटची कडा घेतलेली आहे तिथे. क्षेत्ररक्षक पॉईंटला एकच धाव. राहुल आणि 1 डाऊनच्या पोझिशनवर आलेला सुखदेव याला जास्त चेंडू आतापर्यंत खेळायला मिळाले नाही. 1 डाऊनच्या पोझिशनवर आलेला आहे, मात्र सुखदेवकडे ती क्षमता आहे आणि म्हणूनच तो सौम्य गतीने खेळतोय. नजर बसवलेली आहे आतापर्यंत सुखदेव यांनी. चेंडू खेळून काढलेले आहेत आणि त्यानंतर आक्रमण पाहायला मिळू शकते. ओहो, कॉड बिहाईंड, अप्रतिम असा झेल आणि फलंदाज होतोय फेल. कॉड बिहाईंड. बघू शकते तेज तरा चेंडू होता, बॅटची कडा घेतली आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये ते झेल चिपकलेला आहे. जणू काय दीपेश मालीच्या हातामध्ये झेल चिपकलेला आहे. बघू शकता किती वेगाने चेंडू होता तो. फलंदाजाला फक्त त्याचा बचाव करायचा होता, मात्र हलकीशी कडा घेतली आणि दीपेश मालियाच्या हातामध्ये तो चेंडू जणू काही चिपकलेला आहे, झेल चिपकलेला आहे आणि फलंदाज फेल झालेला आहे. डेंजर मॅन महेंद्र मागे येतोय. षटक क्रमांक 4 समाप्त झालेले आहे आणि धावसंख्या आहे ती 28. 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू 23 धावा. काहीही घडू शकते मित्रांनो. आता जोपर्यंत महेंद्र मागे आहेत आणि एका बाजूला सुखदेव आहे 1 डाऊनसाठी आलेला, या जोडीवर पूर्ण आता मदार असेल आणि त्यानंतर दोन गोलंदाज कोण आहेत बघूया. 2 गोलंदाजाची कामगिरी संपलेली आहे. दोघांनी 2 वैयक्तिक षटकं टाकलेले आहेत. आत्ता कोण गोलंदाज येतोय बघूया. गोलंदाजी मार्गावर दर्शन येते मला तर वाटते गोलंदाजी मार्गावर. वडघर मॅन फ्रॉम दर्शन. 23 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शेष आहेत 12. इथून सामन्याची रंगत वाढलेली आहे, चुरस वाढलेले आहे. सुखदेव ऑन स्ट्राईक. दर्शन आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तिथे डीप स्क्वेअर लेगला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. अशा रीतीने जर क्षेत्ररक्षणामध्ये चांगली कामगिरी केली तर नक्कीच कठीण होणार आहे या आव्हानाचा पाठलाग करताना. महेंद्र मागे बघूया. इथे आता खरी परीक्षा असेल, अग्निपरीक्षा असेल दर्शन याची. खूप काही अवलंबून आहे या विकेटवर. स्पीडअप करा, स्पीडअप करा. सामना पलटवार करण्याची संधी इथे आहे दोन्ही संघांना. फलंदाजी करणारा असो की गोलंदाजी करणारा असो, हा विकेट घेत आहे तर पलटवार करू शकता आणि इथे धावा घेत आहेत
तर आपण पलटवार करू शकतो. डाव्याच्या बाहेर चेंडू करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पंच आमच्याकडे वळत आहेत आणि एका धावे जिंकून करतायत. अवांतर धावसंख्या पुढे सरकते 30. 21 धावांची गरज आहे आता. 51 धावा करायच्या आहेत. 30 धावा धावा आहेत. दर्शन याच्यावर आता नक्कीच थोडंसं दडपण असेल की कुठला चेंडू हाताळायचा. सर्वोत्कृष्ट त्याचा जो चेंडू असेल तो नक्कीच हाताळणार आहे. आपल्या भारतातील चेंडू राखून ठेवलेला आणि मात्र इथे कुठलाही चेंडू कामगिरी करू शकत नाही. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर षटकार. या फलंदाजासमोर तुम्ही कोणतेही अस्त्र शस्त्र वापरा, मात्र तिथे तुम्हाला कामयाबी येणं कठीण असते. बघू शकता तुम्ही गोलंदाज दिशा भरकटला होता. पहिल्या चेंडूवर वाईट, त्यानंतर इथे षटकार फेक. काय म्हणू शकाल सर मजर खान सर? देखिए जिस तरह से खेल यहाँ पर हो रहा है और बहुत ही अहम ये जोड़ी है सुखदेव और महेंद्र मागे. जिस तरह से पिछली गेंद के ऊपर उन्होंने स्ट्रोक लगाया है तो कुछ भी हो सकता है, लेकिन यहाँ पर गेंदबाज यही चाहेंगे कि ये जोड़ी को किसी भी तरह से तोड़े. और अगर हम बंटी स्पोर्ट्स की बात करें तो जो महाराष्ट्र के नंबर 1 फिनिशर है महेंद्र मागे, वो यही चाहेंगे कि वो खुद मैच को फिनिश करे. ये बॉल बेकार है. सही कहा आपने सर. जोपर्यंत महेंद्र मागे समोर आहे तोपर्यंत नक्कीच गोलंदाजाला थोडीसुद्धा धडधड असते. क्षेत्ररक्षकांना सुद्धा चिंता असते, कर्णधाराला सुद्धा चिंता असते आणि ती चिंता आता या षटकाराने वाढलेली आहे. या षटकाराने आमचे गुणलेखक सांगतात की धावसंख्या झालेली आहे ती 36. आता मात्र 15 धावा दूर आहे. अनेक गोलंदाजांना दिवसा तारे दाखवलेले आहे या फलंदाजाने. टेनिस क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून या फलंदाजाचा दबदबा आहे, नाव आहे, लौकिक आहे आणि दाखवून दिलेलं आहे की का याला सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हटलं जाते. नाही, बॅटच्या पट्ट्यात सहसा चेंडू आलेला नाही. नाराज आहेत स्वतःवर की एक चेंडू मात्र आपल्याकडून वाया गेलेला आहे एकेरी धावेने. बघा असे फलंदाज नाराज होतात. एकेरी जरी धाव आले तरी ते स्वतःवर नाराज असतात, कारण त्यांना प्रत्येक चेंडूमागे मोठे पटके हवे असतात. मात्र गोलंदाजाची तो कसं असतो, गोलंदाजाचं एक लौकिक असतो, क्षमता असते. अशा फलंदाजाला षटकारापासून चौकारापासून वंचित ठेवणं म्हणजे त्या गोलंदाजामध्ये ती क्षमता आहे आणि त्याच्यासाठी हे षटक जबाबदारी त्या गोलंदाजाकडे दिलेली आहे त्यांच्या कर्णधाराने. बघू शकता अशी गोलंदाज मात्र चांगलं तिथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बघा असं वाटलं होतं की बॅड लक ठरतंय का गोलंदाजाचं, त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षकांना प्रमोद म्हात्रे यांनी चांगलं बॅकअप दिलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. मोक्याच्या क्षणी 3 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. नॉनस्टॉप सीमारेषे बाहेर जाणारा हा चेंडू होता, मात्र शेवटच्या क्षणी त्या चेंडूवर शेप घेतली आणि 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या आहेत. पुन्हा एकदा दर्शन महेंद्र मागेसाठी आजची बॅटची कळ आता नाही रोखू शकत. नॉनस्टॉप सीमारेषे बाहेर, आर पार सीमा पार चौकार. पुन्हा जसं म्हटलं की कार्बन कॉपी चेंडू होता, तशाच रीतीने त्या क्षेत्ररक्षकाला प्रमोद म्हात्रे याला संधी होती. मात्र इथे जर त्याने हा चेंडू अडवला असता तर स्वतः हिरो ठरला असता. एक क्षेत्ररक्षकसुद्धा हिरो बनू शकतोय, मात्र नाही पोचू शकला चेंडूपर्यंत आणि 4 धावा मात्र तिथे मिळालेल्या आहेत फलंदाजाच्या खात्यात. धावसंख्या झालेली आहे ती 42. 9 धावांची गरज आहे. जेमतेम 7 चेंडू शेष आहेत आणि 9 धावांची गरज आहे. सबसे बडा फिनिशर सामने दर्शन. पाचीचा जोरदार अपील आणि पंच सांगतायत की नाही.
उंची असलेला हा चेंडू अवांतर लेग बाईच्या स्वरूपात एक धाव येते आणि एकेरी धावेने धावसंख्या होते ती 43. 8 धावांची गरज आहे. 6 चेंडू 8 धावांची गरज. जेमतेम अप्रतिम आपला चेंडू हाताळला होता. जोरदार अपील केला होता. आत्मविश्वास खूप होता. उत्साहही होता. मात्र पंचांनी अतिशय योग्य निर्णय दिला की सांगितलं की यष्ट्यांच्या वरून जाणार हा चेंडू होता. उचली घेणारा चेंडू होता. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे फलंदाजाला तिथे धोका नाही आहे. कुठला गोलंदाज आहे बघूया 8 धावांचे संरक्षण करणारा. कर्णधार कोणाकडे गोलंदाजी देतोय. पायचीच्या स्वरूपात नाबादसुद्धा राहिलेले आहेत आणि एक धाव घेतल्यानंतर स्वतःकडे स्ट्राईकसुद्धा आलेली आहे. म्हणजे सर्व काही फलंदाजाच्या दृष्टीने योग्य झालेलं आहे. इथे जर या चेंडूवर विकेट झाला असता तर कदाचित अजून चुरस वाढली असती. गोलंदाजी मार्गावर अक्षय कासार. अतिश काहीतरी कानमंत्र देत आहे गोलंदाजाला, कारण समोर फलंदाज असतील तर तेवढा तगडा आहे. या चेंडूवर खूप काही अवलंबून आहे. एकेरी धाव दिली तरी गोलंदाजाच्या दृष्टीने चांगलं आहे. विकेट घेतला तर सोन्याहून सुहागा. त्यानंतर मात्र या चेंडूवर मोठा फटका येत आहे तर मात्र सामना आपल्या हातून निसटू शकते. स्ट्राईकपासून दूर ठेवलं एकेरी धाव देऊन तरी गोलंदाजाच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते. विकेट घेतले तर दुप्पट फायदा. मात्र मोठा फटका येणं गरजेचं आहे. प्रतिस्पर्धी संघाला आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जात आहे लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. षटकार. यॉर्कर पद्धतीचा चेंडू मात्र फुलटस करून घेतलेला आहे आणि कुठल्याही प्रकारे तिथे क्षेत्ररक्षकाला संधी नाही. बघा अशा रीतीने सांगितलं आहे आपण की बिग फिनिशर म्हणून ओळखलं जाते हा फलंदाज आणि त्यांनी दाखवून दिले की का बिग फिनिशर म्हणून ओळखले जाते. मला एक वेळ अशी होती की सामना थोडासा अवघड वाटत होता फलंदाजी करणाऱ्या संघाच्या दृष्टीने. त्यानंतर जसं महेंद्र मागे मैदानात उतरलं आहे त्यानंतर 2 षटकार त्यांनी पेश केले आणि अगदी सहज विजयापर्यंत जाण्याचा प्रयत्न करायला दिसतोय. हलक्या त्याने चेंडूला ढकललेला आहे. एक धाव पूर्ण. दुसरे धावचा प्रयत्न आणि याचबरोबर संघ हसत हसत विजयी संपादन करतोय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाचे कौतुक.